अहमदपूरच्या बस स्थानकाचं ज्यांच्याकडे नियंत्रण आहे ते कोकाटे साहेब आज आलेले आहेत. कोकाटे साहेब आहेत ना सर आपण? हॅलो सर, आपल्याशी बोलतोय मी. कंटिन्यू चालू ठेवा, व्हिडिओ चालू ठेवा सर, चालू ठेवा ना. हां सर, आपल्याशी बोलायचं आहे मला. व्हिडिओ करून घ्या माझा, मी तुमच्याशी बोलण्यासाठी आलो. आपण कोकाटे साहेब आहेत ना सर? इंजिनियर आहेत ना आपण या कामाचे? हॅलो सर. सर, एक पत्रकार नात्याने मी आपल्याशी बोलू इच्छितो आहे. का बोलत नाही सर? बोला ना सर, तुम्ही इंजिनियर आहेत ना या कामाचे? हां, मग कोण आहेत? मग कोण आहेत हे तरी सांगा. तुम्हाला मातोश्री ह्याच्यासाठी ठेवले का? हे म्हणजे बेकरी ही अहो, हे चालू ठेवा ना, कंटिन्यू चालू ठेवा सर, कंटिन्यू. तुम्ही सरांचा व्हिडिओ चालू ठेवा. असं धरा. हा, असंच धरा. हा सर, मी तुम्हाला बोलू इच्छितो आहे इथला पत्रकार म्हणून. इच्छित नाही सर, मी बाईक देऊ इच्छित नाही तुम्हाला. तुम्ही आहेत कोण इथं? आलात ना, आपण कामावरती आलात ना सर, म्हणून तुम्हाला विचारतो मी. बाईक देऊ शकत नाही सर. कोण देऊ शकते मग? तुम्ही वरिष्ठ. या कामाचं नियंत्रण कोणाकडे आहे? मी बाईक देऊ शकत नाही सर. बोलू शकता ना तुम्ही? नाही. कसं काय बोलू शकत नाही, नाही? मी बाईक देऊ बोलू शकता ना सर? नाही सर, नाही. का बोलू शकत नाही सांगा? काय प्रशासनाला विचारा सर, मी तुम्हाला बाईक कोण आहे प्रशासन? याच्यावरती नियंत्रण कोणाचं आहे हे विचारायचं मला. विचारणा करा. कुणाला विचारू? वरिष्ठांना विचारा. बघा, हे इंजिनियर आहेत, कोकाटे साहेब आहेत हे. आणि बसस्थानकाचं होत असलेलं जे काम आहे निकृष्ट दर्जाचं, याच्यावर त्यांचं नियंत्रण असतं. त्यांना मी विचारण्यासाठी आलो असता ते आता उत्तर देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्यापर्यंत हा व्हिडिओ मी पोहोचविण्याचं करणार आहे आणि इथल्या स्थानिक प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याचं मी काम करणार आहे. तुम्हाला आम्ही बाईक देऊ शकत नाही. तुम्ही काही किती जरी बोगस म्हणलं तरी आम्ही काम करून घेत आहे सर. बरोबर. हे चांगल्या प्रकारचं काम आहे का सर? हे काम चांगल्या प्रकारचं आहे का सर? उत्कृष्ट दर्जाचं काम आहे हे? सर, 4 इंचांची भीत असते का मध्ये? भिंत 4 इंचाची असते. आपण त्याचे अभियंता आहात, इंजिनियर आहात, म्हणून आपल्याला मी विनंतीपूर्वक विचारण्याचा प्रयत्न करतोय. सांगतो की आम्ही तुम्हाला बाईक देऊ शकत नाही सर. बोलायला लागले ना सर, त्याचं काम करायला लागलो, नियमाप्रमाणे करायला लागलो म्हणतायत ना तुम्ही. अजून याच्यापेक्षा वेगळी कसली बाईक असू शकते? बघा, प्रश्न विचारायला गेल्यानंतर ते मोबाईल काढतात आणि आमचा व्हिडिओ करतात. म्हणजे जनतेनं, पत्रकारांना यांना प्रश्न विचारायचा नाही. आणि हे कोकाटे साहेब आहेत. अहमदपूरमध्ये होत असलेल्या बसस्थानकाचं काम, या कामावरती यांचं नियंत्रण आहे असं मला माहिती मिळाली आणि 100% यांचंच नियंत्रण असतं. परंतु कशा पद्धतीने यांचं नियंत्रण आहे साहेब, यांना विचारण्यासाठी आलो असता हे डायरेक्ट उडवाउडीचे उत्तर देत आहेत, बोलायला टाळाटाळ करतात. नेमकं यांच्या वरिष्ठ कोण आहेत हे तरी जाणून घ्या. कोणाकडे विचारलं पाहिजे साहेब? जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, काय प्रकार चालू आहे अहमदपूरमध्ये हे आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून जनता आणि प्रशासनाच्या समोर मांडण्याचा माझा प्रयत्न आहे. मी ते सगळं तुम्हाला सांगितलं म्हणून मी उभा केले म्हणते मला तुम्ही काही देत असाल त्याच्यामध्ये. लोकशाही थट्टा आहे होय. सर विचारायचं ते म्हणजे काय माझं काय तुम्ही आता पण काही रद्द करता काय? कसलं बांधकाम बघितलं तुम्ही? सिंगल इटीचं बांधकाम आहे ते. शेतामध्ये घोटऱ्या तर लोक 2 इटीचं बांधकाम करतात. सर, बोलायला, प्रश्न विचारायला आल्यानंतर तुम्ही पळून जाऊ नका. असं पळून जाताय सर तुम्ही. कोकाटे साहेब, तुम्ही पळून जाऊ नये ही आमची विनंती आहे. तुम्ही पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देणं तुम्ही बंधनकारक आहे. तुम्ही बांधील आहेत. तुम्ही इंजिनियर आहेत ना जिल्ह्याचे आणि हे नियंत्रण आहे तुमच्या या बांधकामावरती. तुम्ही लावून फोन करून बोला ना. माझ्याकडून नंबर घेतला तुम्ही आणि बोलत नाही. पत्रकारांनी तुम्हाला विचारायचं नाही का बोगस काम चालू आहे ते काय आहे म्हणून? आमचे व्हिडिओ करा, फोटो काढा, टाका, प्रशासनाला द्या बिनधास्त.
शासकीय आज सुट्टी आहे, रविवार आहे, तुम्ही आज कामावर आहेत साहेब, त्याचं उत्तर देत नाही तुम्ही. कामाच्या दिवशी तुम्ही नसता इथं हजर, दररोज काम सुरू असते त्यावेळेस तुम्ही कुठे असता? कोकाटेजी, हा तुम्हालाच विचारतो मी. आज रविवार असताना हे कामावर कसे काय? उत्तर पाहिजे तो सर याचं. बाकीचे इतर गोष्टी बोलता सर तुम्ही, पण पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आपण देत नाहीत. मी कामावरती घेऊन येणार आहे तुम्हाला. या माझा व्हिडिओ करा. हे बघा इकडे काम जे असं आहे सुरू, याच कामाबद्दल कोकाटे सरांना प्रश्न विचारले असता ते निघून जाण्याचा प्रयत्न करत आहेत, उत्तर देत नाहीत. सर बोलायला, प्रश्न विचारायला आल्यानंतर तुम्ही पळून जाऊ नका. असं पळून जाताय सर तुम्ही. कोकाटे साहेब तुम्ही पळून जाऊ नये ही आमची विनंती आहे.